नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूर सातारा हा प्रवास करत असाल तर तुम्हाला खंबाटकी घाट हा माहितीच असेल आणि इथंच आहे ते यस आकाराचे महाराष्ट्रातील धोकादायक वळण। तर आता सर्वांनाच खुशखबरी ही आहे की आता खंबाटकी घाट लागणार नाही। तर चला बघूया याबद्दलची संपूर्ण माहिती। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। पुण्यातून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाटाशिवाय पर्याय नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे। याच खंबाटकी घाटात हे यस आकाराचे धोकादायक वळण आहे। या वळणावर प्रवास करताना अनेक प्रवाशांचा बळी देखील गेला आहे। मात्र पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही। आता या घाटात नवा बोगदा बांधण्यात येत आहे। खंबाटकी घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होते, यामुळे प्रवासाला विलंब देखील होतो। येथे होणारी वाहतूक कोंडी ही टाळण्यासाठी नवीन बोगदा तयार करण्यात येत आहे। या बोगद्यामुळे महामार्गावरील प्रवास हा अतिशय फास्ट होणार आहे। तसेच डेंजर घाटही लागणार नाही। हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करताना खंबाटकी घाट हा वाहतुकीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। या मार्गावरील दळणवळण व वाहनांची संख्या वाढली आहे। यामुळेच खंबाटकी घाटातील प्रवास हा अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला। तर साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला। या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतिमान राहिली। मात्र गेल्या काही वर्षात या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला आहे। सध्या हा पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा मार्ग घाटवाटेचा आहे। हा 8 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 35 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो। अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील हा वाहतूक ठप्प देखील होते। पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे त्यातून येण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ लागतो। या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने येथे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। यामुळेच येथे नवीन बोगदा तयार केला जात आहे। खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावापासून वाण्याची वाडी ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर हा लांबीचा नवीन 6 पदरी रस्ता बांधला जात आहे। यामध्ये 2 स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन आहे। हे दोन्ही बोगदे 16 मीटर रुंद व सुमारे 9.31 मीटर उंच असणार आहेत। या बोगद्यामध्ये 3 लेनचे रस्ते देखील असणार आहेत। या बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग देखील असणार आहे। अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे। बोगदा रस्त्यावर आपत्कालीन रस्ताही बनवला जात आहे। त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे। खंबाटकी घाटातील या नव्या बोगद्यामुळे पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी घाट लागणार नाही आणि हे सर्वांसाठी अतिशय चांगली न्यूज आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब देखील करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा। धन्यवाद।